महाविकास आघाडी फलटण तालुका पुरस्कृत बुवासाहेब हुमरे मित्र परिवार महाविकास आघाडी भव्य रोजगार मेळावा या निमित्ताने या ठिकाणी आता प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतंय। फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी बुवासाहेब हुमरे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि आता या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं आगमन होतंय। स्वागत झालेलं आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय सौ प्रतिभाताई शिंदे फलटण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तसेच या ठिकाणी उपस्थित झालेल्या सौ मनीषाताई बोंद्रे सामाजिक कार्यकर्ता फलटण तसेच माननीय श्री विकास नाळे, माननीय श्री सुनील माळे, माननीय श्री बाळासाहेब मिसाळ पाटील सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। माननीय सौ सुशीला जाधव या देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। तसेच माननीय श्री अक्षय तावरे हे देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत। माननीय श्री विकास नाळे फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व युवक युवती पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या बुवासाहेब हुमरे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या फलटण तालुक्यातील तसंच पुणे जिल्ह्यातील 39 ते 50 नामांकित कंपन्यांमध्ये 3000 तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी बुवासाहेब हुमरे मित्र परिवाराच्या वतीने निर्माण केलेली आहे आणि या सर्व नामांकित कंपन्यांची एचआर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या माननीय सौ प्रतिभाताई शिंदे फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष यांना मी
माननीय सौ प्रतिभाताई शिंदे यांचं 10 मिनिटात आगमन होत आहे. तोपर्यंत जादूगार ग्रेट गोगा यांचे जादूचे प्रयोग संपन्न होतील. मी जादूगार ग्रेट गोगा यांना विनंती करतो की त्यांनी जादूचे प्रयोग सादर करावे. पण रशीद किती लांब आहे हे मोजत झालं तर कशी मोजायची सांगता येईल कोणाला? हा करेक्ट. हाताने मोजायची वावरती मोजा. आता माझ्या हातामध्ये किती रशी लांब आहे, किती वाव आहे हे सर्वात प्रथम मोजून दाखवतो. त्यानंतर जादू केल्यानंतर काय तुम्ही पाहूया. 1 वाव, 2 वाव, 3 वाव, 4 वाव, 5 वाव, बोला की 6 पाव नाही त्यामध्ये पाव वाव, आणि हे 7 वाव. थोडी जादू करतोय घालतोय पाव.
गरम खूप होते ना. माझ्याकडे जादूचा असा फॅन आहे. जर गरम होत असेल तर याच्यातून थंड हवा येते आणि जर का थंडी होत असेल तर याच्यातून गरम हवा येते. नाव काय सर आपलं? समीर शेख या ठिकाणी मदत करण्यासाठी आलेले आहेत. माझ्याकडचा फॅन माहिती ना कसं आहे? गरम होत असेल तर थंड हवा येते. येते की नाही थंड हवा? म्हणते तुम्हीच घ्यायचं, मला काय माहिती गरम येते का थंड येते. जशी मी हवा घेतो ना सर तशी तुम्ही हवा घ्यायची. इकडे सर जशी मी हवा घेतोय अशी तुम्ही हवा घ्यायची. पकडा फॅन, ओपन करा. तोडून टाकलाय नाही. त्यांना सांगितलं तर काय की हवा घ्या. मी जशी घेतली तशी हवा घ्या सांगितलं त्यांना. पकडा सर, बरोबर ओपन करा की त्याला. तोडून टाकला चांगला. असं काही हरकत नाही. फॅन रिपेअर करायचं तुम्हाला जादू शिकवतो. फॅन याच्यामध्ये असं पकडायचा आणि म्हणायचं 1 2 3 1 हो जे म्हणलं की एक फॅन होतो. पकडा हातामध्ये, छेड हातामध्ये पकडा. दुसऱ्या तुम्ही सोडून टाका. ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्याकडे दुसरा फॅन आहे. सर काय करायचं? हा पेपर पकडायचा असं याच्यामध्ये, फॅन याच्यामध्ये पकडायचं. सामाजिक कार्यकर्ता माननीय सौ मनीषाताई बोंद्रे या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी बुवासाहेब हुंबरे मित्रपरिवारच्या वतीने
मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने नानाविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी माननीय संभाजीराव जगताप उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यायचं आहे. ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाहीये, ज्यांनी नावनोंदणी केली नाहीये, फॉर्म तिकडे आहे. कृपया आपण नावनोंदणी करायची आहे. या कार्यक्रमानंतर लगेचच मुलाखती चालू होतील. मुलाखतीसाठी आपली नावनोंदणी करणं आवश्यक आहे. पाठीमागे बसलेल्या उमेदवारांना विनंती आहे, कृपया या ठिकाणी चेअर्स आहेत, आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. काही मान्यवर आणि काही उमेदवार बाहेरही उभे आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी देखील सभामंडपी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. श्री संभाजीराव जगताप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. माननीय संभाजीराव जगताप यांना विचारमंचावर येण्याची विनंती करतो. आणि सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि उपस्थितांचं हे मनापासून स्वागत करतो. 1-2 मिनिटात आपण कार्यक्रम सुरू करत आहोत. तत्पूर्वी एक छोटासा जादूचा प्रयोग जादूगार ग्रेट गोगा यांचा राहिलेला आहे, तो आपण या ठिकाणी पार पाडूया. 1-2 जादूचे प्रयोग शेवटचे ते होतील आणि लगेचच आपण आजच्या या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. याच्यानंतर शेवटचे 2 प्रयोग होणार आहेत आणि सर्वात एक शेवटचा प्रयोग मी तुम्हाला सर्वांना शिकवणार आहे. शिकायचं ना? माझं नाव आहे जादूगर ग्रेट गोगा. या ठिकाणी जो बऱ्याच वेळा तुम्ही जादूचे प्रयोग पाहताय. तर हा प्रयोग असा आहे, माझ्या हातामध्ये एक रस्सी आहे पहा, पूर्णपणे अखंड रस्सी. खालचं ऑडिशन बोलवता एक दोघं कोणतरी आहे. गणेश या ठिकाणी बचत करण्यासाठी जरा सोडून बघा. पुढे जॉईंट वगैरे का तुटलेले का आपण असेल ना थोडं जरा सेट पुढच्या पाडतात मला पाडलं चाललेली टाईट करायचं बांधायचं बांधा गाठ बांधा. सर एकदम हात टाईट झालेत ना, सुटू शकतात का? नाही ना, कोट घ्यायचा कोट तुम्हाला एकदम हात टाईट आहे की नाही, सुटू शकत नाही, आहे ना टाईट आहे.
कधी मारली लगास वगैरे पोट घ्यायचं सर तर एकदम हात टाईट झालेत माझे आहे की नाही हा टाईट अच्छा हात कसा असेल सर काय झालं अहो ओपन करा की पोट काढा सुटले कुठं आज सर कसं बाहेर काय झालं सर काय करा सर तोड तिकडे सर बांधले टाईट 4 हात तर मला ठीक आहे रशीद तशी नाही याच्यानंतर एक शेवटचा प्रयोग घेतो मी चर्चा घेतो. आज आपण या ठिकाणी सर्वजण बुवासाहेब हुंबरे परिवारातर्फे जे रोजगार महामेळावा आयोजित केलेले त्यांनी सर्वजण आपण जमलेलो आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत. या ठिकाणी स्टेजवरच्या सगळे असलेले मान्यवर उपस्थित त्यांचं सुद्धा स्वागत आभार मानतो. आणि एक शेवटचा प्रयोग तुमच्यासमोर सादर करतोय. एक 500 पाहिजे नोट पण का आधी पुस्तक काढू नका. भारतीय चलनाच्या नोटाचा पाऊस पडतो राव मी सर. सरांनी एक 500 रुपयाची नोट दिलेली आहे. माझ्याकडे एक पेन आहे. त्या नोटवरती नंबर एकच असतो पण 2 ठिकाणी द्यायचा असतो. जसं मोटरसायकलला नंबर प्लेट एक पाठीमागे असते एक पुढे असते की नाही, मात्र नंबर एकच असतो. तसं हा नंबर किंवा हा नंबर फाटला तर नोट चालत नाही, किंवा इथं जर फाटले तर नोट चालत नाही. मात्र व्हाईट कलर दिसते इथं फाटीत नोट चालते. तसं माझ्या फक्त दुसरं काही नोट नाही, किंवा मी चेंज करू शकतो. तुम्ही ज्या दोघं आहे तर नोटचा नंबर 1 किंवा 2 शेवटचे 1 अंक 2 अंक जेवढे लक्षात राहतील तेवढे तुमच्या लक्षात ठेवायचे. आता मी काय करतो सर, थोडंसं पेनला होल पाडून चालेल ना? चालेल माझ्या या ठिकाणी नोट ठेवतोय थोडंसं. सर किती सेकंड फाटले ते दिसतं तुम्हाला सर? तर ते तुम्हाला दिसतं सर नार पडायला जरा सर्व थोडी फाडवा फाडा. काय करतात 1 2 3 बघा सर कुठं फाटले. असं काय नाही, तुम्ही सुद्धा करू शकता. पेन मध्ये रिफिल वगैरे पण दाखवतो ओपन करू. थँक्यू. आज आपण या ठिकाणी बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी महारोजगार मेळावा उपलब्ध केलेला आहे. मला रोजगाराची संधी या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल साहेबांचा जोरदार टाळ्यांवर सर्वांनी स्वागत करायचे. तुमची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं सुद्धा स्वतः टाळ्यांवर तुमचं स्वागत करून घ्यायचंय. आणि माझा त्या ठिकाणी त्याचे प्रयोग संपले. धन्यवाद. पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल मुख्य कार्यक्रमाला आपल्या. धन्यवाद जादूगार ग्रेट गोगा. आपल्याकडे ज्या जुन्या नोटा असतील त्या जाताना ह्यांच्याकडे जमा करूया, ते आपल्याला व्यवस्थित करून देते. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिंदे, तसेच फलटणच्या सामाजिक कार्यकर्ता सौ मनीषाताई बोंद्रे, शिवसेना पदाधिकारी सौ सुशीलाताई जाधव, तसेच शिवसेना शहर संघटक अक्षय विलास तावरे, फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष माननीय श्री विकास नाळे, जिल्हाध्यक्ष सातारा
एनसीपी पार्टी शरदचंद्र पवार गट माननीय श्री सुनील माने सर, माननीय श्री बाळासाहेब मिसाळ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट उपप्रदेशाध्यक्ष, या सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर संगी वाडेकर सोलापूर, तसेच लांडे साहेब आणि संभाजीराव जगताप याही मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी माननीय सुप्रतिभाताई शिंदे फलटण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष यांनी भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्यासाठी मी अनुमोदन देण्यासाठी अनुमोदक म्हणून अमोल भोसले यांना विनंती करतो। आमचे मित्र ओवळ सर यांनी आताच कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड केलेली आहे, त्याला माझे पूर्ण अनुमोदन आहे। धन्यवाद। धन्यवाद सर। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, तसेच स्वर्गीय सुभाष अण्णा शिंदे यांचे प्रतिमा पूजन आणि कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण श्री गणेश वंदना करून करतो। त्या गणेश प्रतिमेचं पूजन करून, तसेच स्वर्गीय सुभाष शिंदे यांच्या प्रतिमा पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांनी ज्ञानावेद क्षेत्रामध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी करत आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्याच विचारांचा वारसा आणि वसा घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचं असं योगदान दिलं। त्यांचेच विचार घेऊन, त्यांचा संस्कार घेऊन फलटण कोरेगाव 255 विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं माननीय श्री बुवासाहेब पंडित हुंबरे हे आपल्या समोर उमेदवार म्हणून येणार आहेत। आजचे मूलभूत प्रश्न, युवकांसमोर असणारे प्रश्न, आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर सर्वच युवकांना, सर्वच युवकांना भेडसावणारा मूलभूत प्रश्न म्हणजे रोजगार। त्या रोजगाराचा प्रश्न देखील व्यवस्थित मार्गी लावला जावा म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन या ठिकाणी बुवासाहेब हुंबरे मित्र परिवाराच्या वतीने या महारोजगार मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे। या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं 40 ते 50 कंपन्यांचे HR या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळजवळ 3000 जॉब्स इथे उपस्थित असलेले युवक युवतींना मिळणार आहेत। ही खरंच एक सुवर्ण संधी बुवासाहेब हुंबरे मित्र परिवाराच्या वतीने आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिंदे फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा, तसेच माननीय सौ मनीषाताई बोंद्रे सामाजिक कार्यकर्त्या फलटण, माननीय सौ सुशीलाताई जाधव शिवसेना पदाधिकारी, तसेच इतर सर्वच मान्यवर, यामध्ये शिवसेना शहर संघटक अक्षय विलास तावरे, माननीय श्री विकास नाळे फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष, माननीय श्री सुनील माने जिल्हाध्यक्ष सातारा एनसीपी पार्टी शरदचंद्र पवार गट, माननीय श्री बाळासाहेब मिसाळ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपप्रदेशाध्यक्ष, डॉक्टर संगी वाडेकर सोलापूर लांडे साहेब, तसेच माननीय श्री संभाजीराव जगताप या सर्वच मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन तसेच श्री गणेशाच्या प्रतिमेला वंदन करून आणि स्वर्गीय सुभाष शिंदे यांचं प्रतिमा पूजन करून होत आहे। आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। फलटण तालुक्यातील 70% तरुण वर्ग हा दुसऱ्या शहरामध्ये उपजीविकेसाठी जात असताना मन बेचैन होतं आणि त्यातूनच बुवासाहेब हुंबरे मित्र परिवाराला एक संकल्पना सुचली की आपण आपल्या तालुक्यातील युवक युवतींसाठी एका महारोजगार मेळाव्याचे आयोजन करावं आणि तीच संकल्पना घेऊन आज या ठिकाणी
बुवासाहेब हुमरे मित्र परिवाराच्या वतीने महारोजगार मेळावा संपन्न होत आहे। तरुणांसाठी मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या आपल्याच परिसरामध्ये उपलब्ध करून आपल्या येथील भूमिपुत्रांना न्याय मिळावा, त्यासाठी आपल्या परिसरामध्ये IT कंपन्या सुरू व्हाव्यात, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देखील या ठिकाणी असावं, नाना नानी पार्क सारखे उद्यान आपल्या परिसरामध्ये, मेडिकल कॉलेज उभं राहावं, तसेच सरकारी दवाखाने यांचं अत्याधुनिकीकरण व्हावं, असे वेगवेगळे स्वप्न आणि वेगवेगळ्या संकल्पना घेऊन बुवासाहेब हुमरे मित्र परिवार हे यापुढेही कार्यरत राहणार आहे आणि त्याच कार्याचा एक भाग म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी महारोजगार मेळावा संपन्न होत आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत समारंभ तसेच सत्कार करणं उचित आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिंदे फलटण, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिंदे फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। मी फलटणच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ मनीषाताई भोदरे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय सौ प्रतिभाताई शिंदे यांचा सन्मान करायचा आहे। शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया। फलटण विधानसभा मतदारसंघाच्या त्या अध्यक्ष आहेत। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या फलटणच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ मनीषाताई भोंद्रे यांचा देखील या ठिकाणी मानसन्मान होत आहे। मी माननीय सौ सुशीलाताई जाधव शिवसेना पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी सौ मनीषाताई भोंद्रे यांचा मानसन्मान करायचा आहे। शाल आणि श्रीफळ देऊन सौ मनीषाताई भोंद्रे यांचा या ठिकाणी मानसन्मान होत आहे। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुशीलाताई जाधव शिवसेना पदाधिकारी यांचाही मानसन्मान या ठिकाणी होत आहे। मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय सौ सुशीलाताई जाधव शिवसेना पदाधिकारी यांचा मानसन्मान करायचा आहे। शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा मानसन्मान या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल जाधव यांचं चूक भुलीने महेश नाव राहिले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेना शहर संघटक माननीय श्री अक्षय विलास तावरे यांचाही मानसन्मान या ठिकाणी होत आहे। मी माननीय श्री चेतन भैया शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी अक्षय विलास तावरे यांचा मानसन्मान करायचा आहे। त्यानंतर माननीय श्री विकास नाळे फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष यांचाही या ठिकाणी मानसन्मान होत आहे। मी माननीय बुवासाहेब हुमरे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री विकास नाळे यांचा मानसन्मान करायचा आहे। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री सुनील माने जिल्हाध्यक्ष
सातारा एनसीपी पार्टी शरदचंद्र पवार गट यांचा देखील या ठिकाणी मानसन्मान होत आहे. मी माननीय श्री चेतन भैया शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मानसन्मान करायचा आहे. या ठिकाणी माननीय श्री संभाजीराव जगताप साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा मानसन्मान मी बुवासाहेब हुमरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मानसन्मान करायचा आहे. यानंतर माननीय श्री बाळासाहेब मिसाळ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपप्रदेशाध्यक्ष यांचा देखील मानसन्मान बुवासाहेब हुमरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री शुभम लांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मानसन्मान बुवासाहेब हुमरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल जाधव यांचा देखील या ठिकाणी मानसन्मान बुवासाहेब हुमरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर संगे वाडेकर सोलापूर यांचा देखील या ठिकाणी मानसन्मान होत आहे. मी माननीय श्री बुवासाहेब हुमरे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संगे वाडेकर सोलापूर यांचा देखील मानसन्मान करायचा आहे. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 40 ते 50 कंपन्यांचे विविध प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या सर्वांना आणण्याचं काम जे एका माणसाने केलेलं आहे ते म्हणजे माननीय श्री रघुराम गायकवाड सर जॉब कनेक्टचे MD आहेत. त्यांचाही मानसन्मान या ठिकाणी करणं उचित समजतो. मी माननीय श्री बुवासाहेब हुमरे यांना विनंती करतो की त्यांनी जॉब कनेक्टेडचे MD माननीय श्री रघुराम गायकवाड सर यांचा मानसन्मान करायचा आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्या समोर अनेक नानाविध जादूचे प्रयोग संपन्न झाले. ते जादूचे प्रयोग करणारे जादूगार ग्रेट गोगा ज्यांचं मूळ नाव संपत भोसले आहे आणि ते स्वतः रिटायर PSI आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचाही मानसन्मान या ठिकाणी बुवासाहेब हुमरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सिक्युरिटी ऑफिसर साळुंके साहेब यांचा या ठिकाणी मानसन्मान होत आहे. त्यांचा सन्मान रिटायर PSI संपत भोसले यांनी करावा. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अनेक मान्यवर त्यांचाही मानसन्मान करण्याची विनंती मी भोसले सरना विनंती करतो की आपण सर्वांचा मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. रिटायर PSI भोसले सर यांनी सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील अनेक युवक युवती या ठिकाणी उपस्थित आहेत.
हा महारोजगार मेळावा नक्की कशासाठी, बुवासाहेब हुमरे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून भविष्यकालीन काय योजना आहेत, या सर्वांचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी माननीय श्री बोदरे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. देवयानी पाटील मॅडम यांचा एक मानसन्मान या ठिकाणी माननीय सौ प्रतिभाताई शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी माननीय श्री बोदरे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. येथे सर्व उपस्थित असणारा सर्वांना माझा आजचा जो महारोजगार मेळावा आहे, आपले सर्वांचे बुवासाहेब हुमरे मित्र परिवार आणि बुवासाहेब हुमरे यांनी त्याची एक संकल्पना होती की सुशिक्षित बेरोजगारी योजनेसाठी आपण बरेच दिवसापासून हा जो काय ज्वलंत प्रश्न आहे तालुक्यातला, त्याच्यासाठी एक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करूया. मागच्या 2-3 महिन्यापासून त्यांची संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी त्यांनी सर्वांशी चर्चा केली. आपल्या फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई शिंदे आणि यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग सर्वांनी ठरवलं, आपल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच आपल्या काँग्रेस पक्षाचे सर्व आपले बेडके सूर्यवंशी फॅमिली नेहमी सक्रिय असणारी आपल्या या कार्यामध्ये, त्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली. आणि ताईंनी सांगितलं फार उत्तम असा उपक्रम आहे, आपल्याला तो राबवायचा आहे, चांगली संकल्पना आहे, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही तयारीला लागा. आणि हुमरे साहेबांनी त्यानंतर अशी काही ग्रीप घेतली की म्हणले नाही मी आता हटत नाही, आपल्याला हे करायचंय. म्हणजे असं काही गैरसमज असा होऊ नये की आता की विधानसभा लागली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हा संकल्पनेत मेळावा उभा केलेला आहे. तर असा काही प्रकार नसताना सुद्धा मागच्या 5-6 महिन्यापासूनची ही संकल्पना प्रतिभाताई म्हटली आपल्याला लवकरात लवकर घ्यायची आहे, पण काही तांत्रिक अडचणी होत्या, बऱ्याचशा कंपन्यांना आपल्याला संपर्क करायचा होता, त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि त्यामुळे जरा थोडा कार्यक्रमाला उशीर झाला. अन्यथा हा कार्यक्रम आपण मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच आपण आयोजित केलेला होता. तर हा संकल्पनेचा हेतू असा आहे की आज हाकेच्या अंतरावरती आपलं बारामती शहर आहे, जिल्हा पुणे आहे आणि नदीच्या अलीकडे 10 किलोमीटर पासून आपला सातारा जिल्हा चालू होतो. पण औद्योगिकरणाच्या बाबतीत, नोकरीच्या संदर्भाच्या बाबतीत, उद्योग व्यवसायाच्या संदर्भाच्या बाबतीत पाहिलं तर जमीन आसमानची तफावत दिसते. ज्यावेळी आमच्या धर्मपत्नी सौ मनीषा बोंद्रे आणि बुवासाहेब हुमरे तसेच आपल्या प्रतिभाताई शिंदे एकदा बसले आणि म्हटले आपल्याला ही संकल्पना, त्यावेळी म्हटले हा असा प्रश्न आहे, मग काय करावं लागेल. हुमरे साहेब म्हटले काही नाही, कंपन्या मी घेऊन येतो, माझे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत, मी एका जनसामान्य कुटुंबातून उभा राहिलेली व्यक्ती आहे, हो त्यांचं गाव मुरुमच आहे आणि तिथून ते गव्हर्नमेंट कॉलेजला कराडच्या इथून इंजिनिअरिंग डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पास झाल्यानंतर सुरुवातीला नोकरी केली, नोकरीमध्ये स्ट्रगल केलं, पण स्वतःचं एक आपलं कौशल्य उभं करून त्यांनी स्वतःला व्यवसायाला सुरुवात केली. आणि नेहमी सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे आणि आपले आदरणीय मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सामाजिक राजकीय विचारांचा वारसा ते नेहमी सदैव पुढे घेत असतात. आपल्या प्रतिभाताईशी चर्चा झाली, त्याच्या अगोदर लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुप्रियाताई सुळेंशी ते बोलले. सुप्रियाताई सुळे म्हणले काही हरकत नाही, तुम्ही म्हणले मेळावा ही संकल्पना खूप छान आहे, तुम्हाला भरपूर कंपन्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण फलटणमधील बेरोजगारीचा असणारा प्रश्न तुम्ही उत्तम सातत्याने तिथे घ्यावा अशी आमची सर्वांचीही सदिच्छा आहे, आमचं तुम्हाला सहकार्य राहील. त्यामुळे या मेळाव्याचा हेतू हा उदात्त आहे, शुद्ध आहे. आपल्याला जे काही तालुक्यात आहे, तालुक्याच्या बाहेर बरेचसे फोन आले की आम्ही तालुक्याच्या बाहेरून येत आहोत, चालेल का? हरकत नाही. अमोल भोसले त्याचं नियोजन करत होते, ते म्हटले काही नाही, आपल्याला सर्वांना बोलवायचंय, बाहेरूनही आले तरी चालेल, आपल्याला एवढ्या कंपन्या येतात, आपल्याला रोजगार उपलब्ध करायचा आहे. आता याच्यामध्ये या क्षेत्रात संधी देण्यासाठी आज तुम्हाला पहिल्यांदा कल्पना देतो की या क्षेत्रामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आहे, फायनान्स आहे, रिटेल आहे, सेल्स मार्केटिंग आहे, आयटी कंपनी आहे, ऑटोमोबाईल क्षेत्रातले आहेत, मेकॅनिकल क्षेत्रातले आहेत, फार्मास्युटिकल मधील पण बऱ्याचशा कंपन्या आहेत, क्लिनिकल जॉब असणाऱ्या पण बऱ्याचशा आपल्याला इथे कंपन्या आलेल्या आहेत. तेव्हा सर्व इथं प्रथम ज्या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व उमेदवारांना माझी सांगण्याची इच्छा आहे की आपण या जागेवर इथेच आता तुमची सिलेक्शन झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर पण देणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस नाहीये, तुम्हाला परमनंट स्वरूपाचा जॉबची ऑफर इथे दिली जाणार आहे. त्या सुवर्ण संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्यायचा, कारण हा मेळावा तुमच्यासाठीच आहे.
आणि यासाठी ही संकल्पना मागच्या 5-6 महिन्यापासून उमरे मित्र परिवार, आपल्या शिवसेनेचे काही आपले संघटक आहेत, नाळे साहेब आहेत, अक्षयशी मी पाठीमागे बोललो 2-3 महिन्यापूर्वी, तावरे साहेब आपले फलटण शहर संघटक, म्हटले काका अतिशय उत्तम संकल्पना तुम्ही उभी केली आहे. विकासशी बोललो, विकास नाळे आमचे फलटण तालुका शिवसेना प्रमुख, ते म्हटले खूप खूप म्हणजे अत्यावश्यक गरजेची ही संकल्पना आहे आणि सर्वजण तुमच्या पाठीमागे उभे आहोत, हा कार्यक्रम घ्या. आणि सांगण्याचा उद्देश असा होता की आपले आदरणीय स्वर्गीय सुभाषरावजी शिंदे भाऊ नेहमी ज्यांचा सामाजिक आणि राजकीय चळवळी त्यांनी आयुष्यामध्ये राजकारण 20% 10% सुद्धा केलं नाही, 80% समाजकारण करणारी व्यक्ती, आणि त्यांचे आशीर्वाद आज आपल्याला या कार्यक्रमाला लाभले. त्यामुळे शतशः मी धन्यवाद देतो. आज भाऊ असते तर भाऊंना एवढा आनंद झाला असता किंवा काय छान संकल्पना केली उमरे साहेब तुम्ही, कारण उमरे साहेब नेहमीच भेटत होते अगोदर सुद्धा भाऊंना, आणि या अशा संकल्पना ते सांगायचे. भाऊंचं मार्गदर्शन वेगळं होतं, जिद्द वेगळी होती, धडाडी वेगळी होती, कर्तृत्व वेगळं होतं, वेगळं व्यक्तिमत्व होतं. भाऊंचं नावच होतं सुभाष, पण त्यांचं सुभाष किती तडफड होतं हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे, सांगायची गरज. कारण जे परखड आणि सत्य बोलणारे नेते होते, असं वेळोवेळी आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलं. नेहमी ते म्हणायचे की आपला बेरोजगार युवक आहे ना, उभा राहायला पाहिजे, आपल्याला ही सगळी चळवळ उभी केली पाहिजे, आणि अशा संकल्पनेतून हा हेतू त्या कार्यक्रमाचा आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या कंपनीमध्ये, कंपनी आल्या, थोडीशी ओळख करून देतो कंपन्यांची. महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड आहे, टाटा कॉर्पोरेशन आहे, वेरॉक इंजिनिअरिंग आहे, जेडे प्रायव्हेट लिमिटेड आहे, मिंडा इंडिया, वेरॉक पॉलिमर आहे, टेनेको क्लीन एअर इंडिया, लुकास टीव्हीएस लिमिटेड चाकण, काब्रा एक्सट्रॅक्शन टेक्निक, बगैस ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, जनसॉल इलेक्ट्रिक व्हेकल, इनान्सा टेक्नॉलॉजीज, डेकॅट मुकुंद वायर इंडस्ट्रीज, बॅरी कॅलिबर प्रायव्हेट लिमिटेड, विम्प्रो आयटी सोल्युशन, सास्टेक सर्व्हिसेस, साई फायनान्स सर्व्हिसेस, इंटरनॅशनल इंडस्ट्रियल स्प्रिंग्स, इसेम इलेक्ट्रिकल आहे, टीम प्लस HR सर्व्हिसेस आहे, ARMS आहे, हिरो वॉल्स इंडिया लिमिटेड आहे, मॅस कॉर्पोरेशन आहे, कॉस्मो फिल्म्स आहे, निशर ग्लोबल आहे, ICICI बँक आहे, कोजिस्विन प्रायव्हेट लिमिटेड, ISV प्रायव्हेट लिमिटेड आहे, YSA प्रायव्हेट लिमिटेड, HDFC बँक, हायर प्रायव्हेट आहे, जमील स्टील प्रायव्हेट आहे, SK स्टील शीट मेटल आहे, एटॉन प्रायव्हेट आहे, ITC प्रायव्हेट, बेलराइज इंडस्ट्रियल, जेप्टो प्रायव्हेट, स्विगी इंस्टामार्ट आहे, गुड फ्लिपन बर्जर आहे, लेस्कार्ट, आणि अशा बऱ्याचशा 40 आहेत, अजून 2-3 कंपन्या आहेत. तर हा जो काही त्यांचा हा दृष्टीनामा आहे बुवासाहेब उमरेंचा, त्याबद्दल फलटणच्या वतीने आणि आपल्या सर्व पक्षांच्या वतीने आम्ही त्यांचे पहिले जाहीर आभार मानतो की उत्तम संकल्पना आहे, आणि यामध्ये सर्व युवकांना जास्तीत जास्त नोकरी देण्याचा प्रयत्न आपण करावा. आणि इथे जमलेल्या सर्व कंपनीचे HR आणि काही जे प्रतिनिधी आलेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की जेणेकरून जेवढी जास्तीत जास्त काही होतकरू गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही ह्या तुमच्या उद्योगाची ओळख करून व्यवसायाची नोकरीची संधी उपलब्ध करून द्या. आता जास्त काही सांगत नाही, वेळेजोहाने आपल्याला अध्यक्ष ज्या आहेत प्रतिभाताई पाटील, त्यांनाही दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, बरेचसे मान्यवर आहेत आणि बरेचसे लोक येणार होते, पण वेळेअभावी कार्यक्रमाअभावी आपल्या बऱ्याचशा लोकांना इथं येता आलं नाही. या कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी सहकार्य केलं, ज्यांनी इथे उपलब्ध करून दिलेले हे जे हायस्कूल आहे ते आपली बेडके सूर्यवंशी फॅमिली नेहमी सामाजिक कार्यास मदत करणार, त्यांचे आभार. इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विशाल जाधव आहेत, अक्षय तावरे आहेत, विकास नाळे आहेत, परत बाळासाहेब मिसाळ पाटील आहेत, आमचे सिक्युरिटी सर्व्हिसवाले आहेत, आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्यांनी या कार्यक्रमासाठी फार मोठं योगदान दिलं ते आमच्या प्रतिभाताई शिंदे, तसेच आमचे चेतनदादा काही अपरिहार्य कारणास्तव आज इथे उपस्थित राहिले नाहीत, काही कारण होतं. आणि बरेचसे असे सुनील माने साहेब, परत आपले बाळासाहेब पाटील येणार होते, आमदार कराड, देरीशील पाटील आपले खासदार, पण आता तिथेच आज अकलूजला मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे सकाळी त्यांना येणं अशक्य झालं, म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत होतो इथे कार्यक्रमासाठी. पण त्यांनी मगाशी फोन करून सांगितलं कार्यक्रम करून घ्या, आपण नेक्स्ट टाइम पुढचे कार्यक्रम करूया. आणि येथे उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे
की हा महारोजगार मेळाव्यामध्ये एवढ्या कॅन्डिडेट्स आलेले आहेत, तर त्याची अजूनही काही थोडीशी ऍडव्हर्टाईज होईल, अजूनही काही लोकांच्या माध्यमापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा रोजगार कसा पोहोचेल हे पाहायचंय. आज आता हा जर हे झालं तर हे कार्य इथं थांबणार नाही. आज काय अपॉइंटमेंट लेटर मिळतील, काही लोकांना संधी मिळेल नोकरीची, पण त्याच्यानंतर सुद्धा आम्ही या कंपनीशी अटॅचमेंटमध्ये राहणार आहोत आणि परत सुद्धा आणखी काय त्यांची जशी रिक्वायरमेंट येईल तशी आपल्याकडे आलेल्या कॅन्डिडेटला आपण 10, 15च्या अड्ड्याने आपण हे कार्य पुढे चालू ठेवायचंय. हे थांबणार नाही. हे आता सुरू झालेलं आहे आणि इथून पुढेही सातत्याने हे कार्य असंच चालू राहील, नाही का. आपण सर्व कंपनीशी तसं बोललंच नाही का हुमरे साहेब. तर असं आपल्याला हे करायचं आहे आणि त्यातून सर्वांना माझं सांगण्याची विनंती आहे की आपण सर्वांनी त्यासाठी हा संधीचा स्वीकार करावा. आता याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अजून बराच वेळ आपल्याला बोलायचं सर्वांना. एवढे बोलून मी माझे सर्वांचे आभार मानतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाला आलेले सर्वांचे. जय हिंद. धन्यवाद सर. आपण उपलब्ध करून दिलेल्या सुवर्ण संधीचा नक्कीच युवक युवती सर्वजण फायदा घेतील. यानंतर मी आवाजून कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री अक्षय विलास तावरे, शिवसेना शहर संघटक यांना विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा विभूतींना वंदन करून आज या ठिकाणी आपल्याला ज्या अध्यक्षा म्हणून कार्यक्रमाला लाभल्या अशा सुभाषभाऊ शिंदे यांच्या सुनबाई, की सुभाषभाऊंचा ज्या समर्थपणे वारसा फलटण तालुक्यात चालवू शकतील असे आम्हाला आणि फलटण तालुक्याला त्यांच्याकडून आशा आहे. अशा फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे आणि सन्माननीय व्यासपीठ यांना माझा जय महाराष्ट्र. तसेच या ठिकाणी जे काही युवक आणि युवती जमलेत यांनाही माझा जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने राजाभाऊ हुंद्रेंनी सांगितलं की आज हुंबरे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात जो काही आता कार्यक्रम चा जो काही सपाटा चालू झालेला आहे, निश्चितच एखादा उद्योजक जर सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात जर काम करायला आला तर कशा पद्धतीने परिवर्तन घडू शकतं याचा आज खऱ्या अर्थाने एक ट्रेलर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि जास्त काही मी न बोलता मी आज इथं जे काही जे बेरोजगार आलेत यांना मी एकच सांगेन की ज्या पद्धतीने जादूगार आपल्याला खेळ दाखवत होता मागाशी, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची जादू नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, तो म्हणजे त्याच्याकडे कॉन्फिडन्स होता. त्या कॉन्फिडन्सच्या जीवावरती तो आपल्याला खेळ दाखवत होता आणि त्याच कॉन्फिडन्सची खऱ्या अर्थानं तुम्हाला ही जरूरत आहे. आणि आज जे काही तुम्हाला इथं जी काही संधी मिळाली त्याचं सोनं करा. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष माननीय श्री विकास नाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करून अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेनेचे युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि विचाराने प्रेरित होऊन आज मी आपल्यासमोर उभा आहे. बुवासाहेब हुमरे मित्र परिवाराच्या वतीनं आज फलटण तालुक्यामधील बेरोजगार, त्याचबरोबर सुशिक्षित आणि ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे परंतु त्यांना नोकरीची संधी उपलब्ध नाही, असा भव्य दिव्य असा भव्य रोजगार मेळावा
बुवासाहेब हुमरे मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित होते, त्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिभाताई शिंदे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष संभाजीराव जगताप साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच आमच्या महिला आघाडीच्या सुशीलाताई जाधव, प्रतिभाताईंच्या बरोबर आलेले सर्व त्यांच्या सहकारी मंडळी, त्याचबरोबर बाळासाहेबजी पाटील, त्याचबरोबर प्रवीण दादा गायकवाड साहेब, या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर यांचा या ठिकाणी स्वागत करून आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वच सन्माननीय पत्रकार बंधू, त्याचबरोबर या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या तालुक्यातील सर्व युवक युवती, त्याचबरोबर या ठिकाणी आता मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर देश विदेशातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कंपन्या या आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने माझ्या फलटण सारख्या तालुक्यातील भूमिपुत्रांना आणि बेरोजगार युवक युवतींना या ठिकाणी जी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, त्या संधीचं निश्चितच आपण सर्व युवक युवतींना निश्चित असं या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा, या संधीचा फायदा उठवावा, आपलं कौशल्य त्या कंपनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या कौशल्यपणाला लावून उत्तम अशी त्या ठिकाणी संधी आपण निर्माण करावी. त्याचबरोबर मी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बुवासाहेब हुमरे यांचंही या ठिकाणी मी मनापासून असं त्यांचं स्वागत करतो की या खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्यातील बेरोजगारीचा हा प्रश्न अतिशय मोठा या तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या उद्योगामध्ये गुंतून राहिलेला आहे. अशा काळात यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी हे सर्व रोजगार मेळाव्याची तयारी पूर्ण करून या ठिकाणी या तालुक्यातील सर्व युवकांना रोजगार आणि आपल्या तालुक्यामध्ये की ज्या बाहेरच्या कंपन्या बोलून या ठिकाणीच त्यांना रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दलही मी त्यांचं आमच्या शिवसेनेकडून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. खरं बघायला गेलं तर फलटण तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, सातत्याने ते प्रश्न घेऊन आदरणीय ताई सुद्धा आक्रमकपणे त्या भूमिका या तालुक्यातील प्रश्नासंदर्भात मांडत असतात. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये बेरोजगारीचा आणि रोजगाराचा हा खूप मोठा प्रश्न आहे. जसं आपण हा प्रश्न उचलून धरला आणि त्याच्या अनुषंगाने हा मेळावा लावला, त्याचबरोबर या तालुक्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा अजून आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी संधी भेटत नाही, त्यांनाही या ठिकाणी संधी कशी निर्माण करून देता येईल ही तुमच्या आमच्या एकजुटीनं ते येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शक्य होणार आहे. फलटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर शैक्षणिक संधी असतील, शेतीचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, युवकांच्या जे कौशल्य निर्माण करण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी अनेक प्रश्नावर काम करण्याजोगा या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे. आपल्यासारख्या लोकांनी निश्चितच या प्रकारे पुढे येऊन अशा प्रकारचे मेळावे आयोजित करून या तालुक्यातील शेतकरी त्याचबरोबर शेतकऱ्याची जी मुलं आहेत जे शिकून सर्व तयारीनिशी तयार आहेत, त्यांना नोकरीच्या संधी असतील, विविध क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी असतील, या आपल्या माध्यमातून पुढील काळात सुद्धा निर्माण व्हाव्या अशीच मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करीन आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वाहतूक संघटना विशाल जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटात संपवतो. सर्वजण तयार आहात, ज्या गोष्टीसाठी आलाय त्या गोष्टीसाठी आपण आलोय, त्या गोष्टीची आपण वाट बघताय, त्यामुळे भाषणं करून आणि सगळं करून आपला वेळ घेणार नाही.
महाराष्ट्राचा हृदयदैवत छत्रपती शिवराय, आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि व्यासपीठावर ज्यांची मला आत्ता कमी भासते ते माझे मार्गदर्शक आदरणीय सुभाषभाऊ शिंदे आणि ही तो व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर. आज ज्या अर्थानं ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलाय, आपल्या फलटण तालुक्यामध्ये विकासराव बोलले, बरेच प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, पण खऱ्या अर्थानं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा आहे, रोजगाराचा आहे. आणि हा रोजगारीचा प्रश्न अतिशय छानपणे उचलून धरणारे आमचे सहकारी बुवासाहेब भुमरे, ते स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहेत, एक उद्योजक आहेत, आणि समोर बसलेले पत्रकार बांधव त्यांनाही माहिती आहे की कोणता विषय कुठल्या ठिकाणी उचलून धरावा, आणि त्यामुळे आज पत्रकार बांधव आवर्जून इथं उपस्थित आहेत. मी सर्वांना एक सांगतो की देणारा सर्वश्रेष्ठ असतो, कारण हल्ली राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, सामाजिक असू द्या, सर्व क्षेत्रात सर्व लोक काम करतात, परंतु जे जनतेला आवश्यक आहे, जे युवकांना आवश्यक आहे, जे ग्राउंड लेवलला आवश्यक आहे, जे जनतेची नाळ धरून चालणारी माणसं आवश्यक आहेत, आणि ते जे काही कमतरता आहे, त्या कमतरता ओळखणारी माणसं फार समाजात कमी आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी बुवासाहेब भुमरेंचं मी कौतुक करीन, त्यांचं पहिल्यांदा आभार मानीन. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे, कारण आपल्या सर्वांना व्यासपीठ जे एकमेव तालुक्यामध्ये त्यांनी दिलंय ते बुवासाहेब भुमरे राजकारण करतात. काय महाराष्ट्रामध्ये बरेच राजकारणी आहेत, जिल्ह्यामध्ये राजकारणी आहेत, परंतु समाजकारणातून राजकारणाकडे जाणार असं पहिलं व्यक्तिमत्व मी आज इथं आपल्या फलटण तालुक्यामध्ये बघतोय. आणि खऱ्या अर्थानं मी एक शिवसैनिक म्हणून आणि एक या तालुक्याचा नागरिक म्हणून मी आपल्या मनापासून आभार मानतो. आपण या विद्यार्थ्यांना, आपण या बेरोजगारांना आपण एक संधी दिली, त्याबद्दल मी आपलं सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय श्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपप्रदेशाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. बुवासाहेब भुमरे मित्र परिवार यांच्या वतीनं भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तसं मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करेन. त्यांनी नाही केला म्हणून तुम्हाला करावं लागतं मला वाटतं. तुम्हीही करा. भविष्यात महाविकास आघाडीच्या वतीने प्रयत्न होतील चांगले. आपल्याला गरज आहे, आता करावं लागणार. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या 2014ला त्यांना बहुमत दिलं, त्यांनी केलं नाही. 2019ला परत एकदा देऊन पाहिलं, त्यांनी केलं नाही. 2024ला त्यांचं काढून घेतलं. त्यांनी थोडं कडबोळ्याचं सरकार बनवलं पुन्हा, परंतु ते करत नाहीये, तर करणार नाहीये, तर त्यांची इच्छा नाहीये. शेवटी आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून हा जो प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे, मला वाटतं ज्या रोजगारासाठी, मेळाव्यासाठी या ठिकाणी तरुण उपस्थित आहे, त्यांनी रोजगारासोबत एक विचार पण इथून घेऊन जावं लागणार आहे की आपल्याला रोजगार कोण देत नाहीये. कारण जी सत्ताधारी पक्ष आहे हा या देशामध्ये भांडवलशाही लागू करू इच्छितो. तो या देशातली लोकशाही वगैरे सगळ्या बाकीच्या व्यवस्था उद्ध्वस्त करून त्याला भांडवलशाही आणायची आणि इथं कुणाला रोजगार मिळूच नये अशी त्यांची नीती आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत अशा रोजगार मेळाव्याची गरज आहे. जो रोजगार मेळावा या ठिकाणी बाबासाहेबांनी आयोजित केला, त्यांना मी पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. या कार्यक्रमासाठी, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आणि फलटण विधानसभेच्या अध्यक्षा प्रतिभाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानतो ताई, कारण आता पक्षाचे एवढे कार्यक्रम लागलेत आपल्या, त्यामुळं तिकडं सगळी मशिनरी गेली. तुम्हालाही तिकडे जाणं गरजेचं असताना तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, त्यामुळे तुमचे आभार.
मी पूर्वाश्रमीचा चळवळीचा कार्यकर्ता आणि आत्ता पक्षामध्ये आलेलो आहे. बुवासाहेब माझे पूर्वीचे मित्र, आम्ही चळवळीचे. त्यांनी फार आग्रह केल्यामुळं, तसं पाहिलं तर आम्हालाही आमच्या मतदारसंघात आमच्याही तयारी चालू आहे ना, परंतु बुवासाहेबांनी विनंती केल्यामुळं आणि चळवळीचे आपले सहकारी असल्यामुळं मी वेळावेळ काढून या ठिकाणी आलो. प्रतिभाताई तुम्ही आल्यामुळं मला बरं वाटलं, नाही तर अवघड झालं असतं. पक्षनिवेश करता का काय असं वाटलं असतं. तुम्ही आल्यामुळं बऱ्यापैकी या ठिकाणी हे कार्यक्रमाचा उत्साह वाढलेला आहे. मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत. नाळेसाहेब तुम्ही सगळी टीम आला, सगळ्याची नावं मी घेऊ शकत नाही आणि याला वेळ घालणं योग्य वाटत नाही, पण मित्रपक्ष म्हणून तुम्ही आलात, तुमचंही स्वागत. आमचा एक मित्रपक्ष थोडा हरवलाय, काँग्रेस कसं काय मला काय कळलं, जागा त्यांनीच उपलब्ध करून दिली, प्रतिनिधी म्हणून कुणी आले नाही असो. तर आपल्या सर्वांचे स्वागत. ज्या कंपनीचे HR या ठिकाणी आलेले आहेत, आपण सर्वजण एक भूमिका घेऊन आलात, आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जे विद्यार्थी किंवा जे रोजगार घेण्यासाठी युवक युवती आलेले आहेत, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एरवी कामाची लाज आमच्या समाजाला प्रचंड वाटते. कुठेतरी त्यांना वाटतं घरी अपॉइंटमेंट लेटर यावं. आता हे घरी अपॉइंटमेंट लेटर येणार नाही तुमचं. आपल्याला संधी शोधावे लागतील, आपल्याला जावं लागेल, तिथं रोजगार मिळवावे लागतील आणि कुणीतरी असा मध्यस्थ त्या ठिकाणी ही भूमिका घेऊन काम करेल. असं काम बुवासाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा रोजगाराच्या माध्यमातून, बुवासाहेबांच्या माध्यमातून जो रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल. निश्चित या फलटणमधल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यामध्ये बेरोजगारी ही एक समस्या आहे आणि ती समस्या दूर करण्यासाठी बुवासाहेब तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे आणि मला वाटतं असा पुढाकार उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर सुद्धा घ्या आणि नाही गेला तरी घ्या. इतका स्पष्ट बोलणार मी माणूस आहे. कारण तुम्ही केवळ विधानसभेच्या दृष्टिकोनातून अशी भूमिका घेत असाल तर आम्ही तशा शुभेच्छा तुम्हाला निश्चितच देऊ, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु एक परीक्षा माणसाची कधी असते, नाही गेल्यावर काय करणार. म्हणजे ताई, मी पूर्वी माझा पक्ष चालवायचो, आता मी राष्ट्रवादी पक्षाकडे आहे, पण पूर्वी एक छोटा मोठा पक्ष चालवायचो. त्यानंतर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आमची एक होती, त्याच्या बँकेच्या आम्ही निवडणुका चालवायचो. त्या निवडणुकामध्ये उमेदवाराला प्रश्न विचारायचो, तुला उमेदवारी मिळाली तर तुम्हाला तुम्ही काम करेन, नाही मिळाली तर काय म्हणत कामच करेन. करावंच लागत होतं, नाही मिळालं तरी करावंच लागत होतं. उमेदवारी दिली तर त्याला फार काम करीन, असं करीन, नाही दिली तर करीन ना. असो, मला हे सांगायचं, उद्या विधानसभेमध्ये जाऊन सुद्धा बेरोजगाराचे असतील, बाकीच्या प्रश्नावर आपल्याला भिडायचंच आहे. पण बुवासाहेब हे काम निरंतर चालू ठेवा. हे काम तुम्ही आता उपक्रम घेतलेला वसा हा काही टाकू नका, निरंतर चालू ठेवा. फार गरज आहे समाजाची. समाज म्हणून भूमिका तुम्ही घ्या. समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, मला असं वाटतं. आता अधिकच न बोलता मी आपल्या सर्वांना, ज्यांना रोजगार मिळणार आहेत त्यांना, ही निरंतर कामे यासाठी ठेवा की आता सगळेच लोक, हा मेसेज आपला काय सगळ्या लोकांपर्यंत गेलेला नाहीये, त्यामुळे निरंतर ठेवा आणि हा उपक्रम पुढे घेऊन जा. मी आपल्याला शुभेच्छा देतो. प्रतिभाताई, तुम्हाला पण शुभेच्छा देतो 2034ला. आता विचार करा तुम्ही कसा करणार. नाळेसाहेब द्यायला लक्षात नाही ना, 29ला रिझर्व होईल, 34ला गोल आहे, 29ला संपणार आहे. बरोबर आहे का? असा विचार करून बोलतो नाळेसाहेब, बरोबर आहे ना? पक्ष चालवलेला माणूस आहे मी. माझा छोटा पक्ष होता पण बरा चालला होता, पण मध्येच आमचे बुवासाहेब असतील, परिवर्तनवादी विचाराचे लोक असतील, म्हणजे पवार साहेबांचा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे आणि तो जाणवला आणि म्हणून भूमिका घेतली. म्हटलं कुठपर्यंत जिंदाबाद मुर्दाबाद करावं आणि म्हणून इकडे आलेला आहे. निश्चित येत्या काळामध्ये महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. उद्याच्या परिवर्तनामध्ये 2024च्या निवडणुकीच्या परिवर्तनाच्या आपण सर्वजण साक्षीदार असणार आहेत आणि पुरोगामी विचाराचा, फुलेशाह आंबेडकरी विचाराचा, फुलेशाह आंबेडकरी विचाराचा मंच महाराष्ट्रामध्ये जो तयार होतोय, हा सगळा पुरोगामी विचाराचा, ही महाविकास आघाडी उद्याच्या विधानसभेमध्ये आमचं सरकार असणार आहे आणि त्यावेळेस रोजगाराचे प्रश्न केवळ उमेदवारांनीच करावे असं नाही तर सरकारच्या वतीने होतील, असा आम्ही आज फोरममध्ये विचार मांडणार आहोत आणि तो विचार पुढे घेऊन जाणार आहोत. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. बुवासाहेबांना या ठिकाणी उद्याच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मुन्यावाशी, जय भारत. धन्यवाद.
आपण कार्यक्रम थोडासा फास्ट घेतोय, ओरखता घेतोय. ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. खूप ऊन झालेला आहे, थोडासा विलंब झाला आहे कार्यक्रम. फक्त शुभेच्छा आपण घेतोय सर्व मान्यवरांच्या. मी जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. अखंड महाराष्ट्र हिंदुस्थान हिंदू समाज सूचना बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि व्यस्त असलेले सगळे माझे सहकारी, आज या ठिकाणी बुवासाहेब भुमरे मित्र परिवार महामेळावा रोजगार आयोजित केला आहे. तर रोजगार उपलब्ध करण्याचा मागचा उद्देश एकच. तर आपल्याला कल्पना असेल, या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक शिकलेले आहेत, भरपूर मुली मुलं शिकलेले आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत. आत्ताचं असलेलं सरकार भरपूर नोकऱ्या देत आहे, पण ते फक्त व्हॉट्सअपवरती देत आहे आणि मोबाईलवरती देत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये नोकर भरती करणं आवश्यकता आहे, पण अजून 10 वर्ष 15 वर्ष आली कुठेही नोकरी उपलब्ध होत नाही. शिक्षणवाली मुलं मुली असतील, भरपूर शिकलेले आहेत, त्यांच्या आई वडिलांनी कष्ट करून खूप शिकवलेलं आहे, पण नोकरी नाही. आणि सरकार भरपूर नोकऱ्या देते. आपण रोज बघत असेल, आपला मोबाईल गच भरतो, पण नोकरी अजून कुणाला मिळालेली नाहीये. त्यातून आपल्या बुवासाहेब भुमरेंना वाटलं एक छोटासा कार्यक्रम आपण घेऊया आणि ह्या कार्यक्रमातून माझ्या वतीनं, या माझ्या समूहाच्या वतीनं एक 4-2 मुलांना नोकऱ्या मिळतील, मुलींना नोकऱ्या मिळतील, या अनुषंगाने त्यांनी हा रोजगार मेळावा भरवलेला आहे. हा रोजगार मेळावा छोटा समजू नका तुम्ही, त्यांच्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे. जो छोटा असतो तो काम करतो, मोठा असतो तो अफवा पसरवतो, आणि त्या अफवावरची भरोसा ठेवू नका. काम करणारा माणूस कधी सांगत नाही मी काम करतो, तो कृतीमधून दाखवतो. त्यांची कृती बघा, त्यांची काम करण्याची क्षमता बघा. आज या पलटण तालुक्यामध्ये खूप मोठे मोठे लीडर आहेत, खूप मोठे मोठे मंत्री आहेत, पण मला आठवत नाही की एखाद्याने हात वर करून सांगावं की बाबा आम्हाला त्यांनी नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता या उमरे साहेबांच्या मनामध्ये एक अशी संकल्पना आली. मुळामध्ये ते व्यावसायिक आहेत आणि त्यातूनच त्यांनी ही संकल्पना तयार केली. गेली 6 महिने झाला आम्ही ऐकतोय की त्यांचा हा मेळावा, रोजगार मेळावा घेणार आहेत, पण काही तांत्रिक बाबीमध्ये मेळावा घेता आला नाही. आज मी मोठा मेळावा झाला असता, पण दुसऱ्या ठिकाणी मी काही सभा आहेत, त्या ठिकाणी काही लोक गेलेले आहेत. आणि दुसऱ्यामध्ये ह्या मेळाव्याला मी बुवासाहेब भुमरेंना माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, बसलेल्या सर्वांच्या वतीनं ही शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच या ठिकाणी काँग्रेस तालुका शहर प्रमुख माननीय श्री महेंद्र बेडके साहेब यांचे आगमन झाले आहे. मी बुवासाहेब भुमरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मानसन्मान करायचा आहे. आपल्या माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शुभेच्छा क्लिप पाठवली आहे. ती शुभेच्छा क्लिप फक्त आपण मोबाईलवर लावत आहोत आणि फक्त 2च मनोगत होतील आणि लगेचच आभार म्हणून आपण मुख्य कार्यक्रम सुरुवात करूया. बुवासाहेब भुमरे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित रोजगार मेळावा यासाठी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. 29 तारखेला हा जो रोजगार मेळावा होता यामध्ये पलटण तालुक्यातील लोकांनी सामील व्हावं आणि आपली रोजगाराची संधी यातून मिळवावी असं मी सर्व तरुणांना आवाहन करतो. त्याच पद्धतीनं मला आग्रहाचं निमंत्रण 29 तारखेचं मिळालेलं आहे, परंतु अकलूजला या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरिक सत्कार आणि महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. भुमरे मित्र परिवाराच्या वतीनं हा जो चांगला उपक्रम राबवला जातो त्याला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो.
यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा महारोजगार मेळावा संपन्न होत आहे ते बुवासाहेब हुमरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व महामानवांना अभिवादन करून तसेच सन्माननीय व्यासपीठ पत्रकार बंधू तरुण तरुणींनो, कोणीतरी म्हटलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. जो वसा स्वर्गीय सुभाषभाऊंनी सुरू ठेवला तोच वसा प्रतिभाताईच्या रूपाने आपल्या तालुक्याला मिळालेला आहे आणि त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे. मार्गक्रमण करत असताना एक तालुक्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे की तो बेरोजगारीचा प्रश्न. बेरोजगारी एखादी आपली कमिशनमध्ये पाठीमागे काही इंटरव्ह्यू होते, त्या इंटरव्ह्यूला अचानक पडलेले प्रचंड प्रमाणात आलेले तरुण नोकरीसाठी पाहताना मन कसं अस्वस्थ होत असतं आणि ते पाहिल्यावर असं वाटतं की हा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न बेरोजगारीचा आहे, त्यासाठी काहीतरी करावं. सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे आजचा तरुण खरं बेरोजगार झालाय. जे 10 वर्षापूर्वी एका सरकारी कार्यालयामध्ये जर 1000 मुलं असतील, 1000 कर्मचारी असतील, तर ती संख्या खाजगीकरणामुळे आता फक्त 200-300 वर आली. बाकीच्या 1200 लोकांना सरकारी नोकरी मिळत नसताना त्या तरुणांनी स्पर्धा परीक्षा देऊन पुढे काय करायचं, इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घ्यायच्या, PhD करायची, मोठ्या मोठे शिक्षण घ्यायचं. पण त्या शिक्षणाला सरकारी धोरणामुळे एक थोडंसं चपराक बसलेली आहे आणि आजचा तरुण हा सोयरभैर झालेला आहे. त्या सोयरभैर तरुणाला कळत नाही की आपण पुढे काय करायचं. शिक्षण एवढं घेतलंय, PhD पर्यंत शिक्षण घेतलंय, पण नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत. साध्या डीएड करून बरेच तरुण इथं आहेत, इंजिनिअरिंग करून लोक तयार आहेत, परंतु त्याला हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेला आहे. हा देशामधलं जे सरकार आहे त्या सरकारांचं ह्या बेरोजगारांच्याकडे लक्ष नाहीये. आजचा देशातील तरुण 52% तरुण हा देश आपला समजला जातो. या जगामध्ये सगळ्यात तरुण देश कोण असेल तर तो भारत देश. कारण या देशामध्ये 40 पर्यंत वयाच्या 18 ते 40 ह्या वयाचा असणारा जो तरुण आहे त्या तरुणाचं प्रमाण या देशाच्या लोकसंख्येमध्ये 51% असताना या सरकार जे आता सरकार असतात त्या सरकारचं या तरुणांकडे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. आणि त्यामुळे तरुण खरं बेचैन आहे, पुढे काय करायचंय त्याला लक्षात येत नाहीये. आणि यासाठी खरं तर आजचा तरुण ओरडत असतो की ना चोर हूं ना चौकीदार हूं, सरकार की गलत नीती है का मैं बेरोजगार हूं, असा हा तरुण ओरडत असतो. कारण त्याच्या हाताला काम नसतं. आज या ठिकाणी खरं तर तरुण तरुणी भरपूर प्रमाणात आलेले आहेत. खरं तर या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, जॉब गेले, कामधंदे बंद पडले. अशा वेळी त्यांना या तरुणांना एक मार्गदर्शन करणारा कुठलाही सरकारी कार्यक्रम होताना दिसत नाहीये. सरकार म्हणत असतं आम्ही 2 कोटी नोकऱ्या निर्माण करणार, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले बरेचसे रोजगार हे गुजरातला गेलेले असतात आणि बरेचसे बंद पडलेले असतात. त्यावेळी तरुण चाचपडत असतो. त्या तरुणाच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्यांना एक संधी निर्माण झाली पाहिजे. ह्या संकल्पनेतून आम्ही फलटण परिसरातील तरुणांसाठी जवळपास या ठिकाणी 45 कंपन्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या कंपनीमध्ये 10वी पासून ग्रॅज्युएट असतील, PhD असेल किंवा BTech असेल, या सर्वांना या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. ही नोकरी मिळत असताना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. तुम्ही सर्वांना मी एक विनंती की ह्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुमच्या मुलाखती होणार आहेत. त्या मुलाखती होत असताना स्वतःचा कॉन्फिडन्स गळून देऊ नका आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं त्या मुलाखतीमध्ये ह्या जिद्दीनं तुम्ही त्या इंटरव्ह्यूला सामना करा आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळावे अशी मी या ठिकाणी खरं तर इच्छा व्यक्त करतो. खरं तर खूप तुमच्याशी बोलायचंय. पुढच्या काळामध्ये मी तुमच्याशी संवाद सांगणार आहे. माझा नंबर तुमच्याकडे आहे. तुम्हाला कुठलीही कधी काय यानंतर सुद्धा आपल्या नोकरीसाठी संधी तुम्हाला मिळणार आहे. समजा आज तुमचा इंटरव्ह्यू मध्ये काय तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, एखादा मुलाखत घेताना चाचपडला असेल, त्याचं सिलेक्शन झालं नसले तरी पुढच्या संपूर्ण काळामध्ये, पुढच्या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला ती संधी परत उपलब्ध होणार आहे. परत 15 दिवसांनी तुम्ही जर म्हटलं की मला इंटरव्ह्यू द्यायला जायचंय, तुम्ही निश्चित फोन करा, आमच्याशी संपर्क साधा. ज्या कंपनीत जायचं त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला संपर्क करून देऊ, हे निश्चित बाळगा. खरं तर तुमच्या मित्र बाळासाहेबांनी सांगितलं होतं या ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडी गोळा केलेली आहे. फक्त एक खंत आहे की ते काँग्रेसचं कोण दिसत नाहीये, ती कमी आज
महेंद्र बेडके साहेबांच्या रूपाने या ठिकाणी ते बहुतेक तुमचा आवाज तिथपर्यंत गेला असेल म्हणून कदाचित काँग्रेस या ठिकाणी आले आहे. खरं तर मी सर्व हे सगळे पूर्वाश्रमीचे काँग्रेसच आहेत, बरोबर आहे. पण खरं तर मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे, पत्रकारांचे, तरुणींचे, तुम्ही एक स्वतःच्या चांगल्या कॉन्फिडन्सनं इंटरव्ह्यूला सामोरे जा, ही तुम्हाला सर्वांना ओके. तर या ठिकाणी मला खरं बोलायचंय, मी नंतर तुमच्याशी संवाद साधेन. मी एवढंच या ठिकाणी बोलतो. सर्व तरुणींना शुभेच्छा देतो आणि ज्या कंपनी इथं उपलब्ध आहेत त्या सर्वांना मी पुन्हा एकदा सर्वांच्या समोर विनंती करतो की आमच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम द्यावं अशी मी गायकवाड साहेबांच्याकडे विनंती करतो. आणि जादूगार घोगा आमचे मित्र, त्यांनी या ठिकाणी आमचं मनोरंजन केलं, त्यांचं या ठिकाणी खरं स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय मनोगत फलटण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा माननीय सुप्रतिभाताई शिंदे. त्याआधी तालुका काँग्रेस शहरात प्रमुख महेंद्र बेडके सर हे शुभेच्छा व्यक्त केल्या. आजच्या महाविकास आघाडी फलटण तालुका पुरस्कृत बुवासाहेब भुमरे मित्र परिवार यांच्या वतीने रोजगार मेळावा जो आयोजित केला आहे त्या संदर्भात स्टेजवरील सर्व मान्यवर आलेल्या जवळपास 40-45 कंपन्या, त्याचे प्रतिनिधी व नोकरी मिळावी या उद्देशाने इंटरव्ह्यूला आलेले सर्व माझे मित्र, तालुक्याबाहेरील जे कोणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा सर्व सहकारी मित्र, आज खास करून आमचे एक जॉब कनेक्ट चे महाराष्ट्र प्रदेश रोजगार सेलचे गायकवाड साहेब यांचं मी या ठिकाणी पहिलं आभार व्यक्त करतो की त्यांनी फलटण सारख्या भागात येऊन एवढ्या कंपन्या उपलब्ध केल्या, संधी उपलब्ध केली आणि त्यानंतर रोजगार मेळावा भरवणारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार बुवासाहेब भुमरे यांचं देखील मी आभार मानतो. यात एकच गोष्ट जाणवत आहे, या 40-42 कंपन्यांची लिस्ट पाहिल्यानंतर फलटण तालुक्यातील एकही कंपनी यात नाही, म्हणजे आपल्याकडे रोजगार उपलब्धच नाही असं गृहीत धरलं जात आहे. गेल्या 15-20 वर्षात आपण एकच कंपनी बघत आहोत कमिन्स, तिथं देखील आपली परिस्थिती काय आहे हे मी आज बोलणं उचित ठरणार नाही, कारण जेव्हा रोजगार निर्मितीच होत नाही तेव्हा विकास होत नाही हे निश्चित आपण मानलं पाहिजे. बोलण्यासारखं अनेक आहे या ठिकाणी, मी कुणाला इथं टीका टिप्पणीसाठी आलेलो नाहीये किंवा काही राजकीय भाषणाच्या संदर्भात आलेलं नाही. मुलांचं करिअर घडलं जावं, तालुक्याचा विकास घडला जावा, एवढंच मी या ठिकाणी या आलेल्या कंपन्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या येथील अधिकाधिक मुलांना प्राधान्य देऊन त्यांना सिलेक्शन कसं होईल. थोडं चुकतील, अनुभव कमी असतील, पण त्यांचं कुठंतरी ग्राह्य धरून त्यांना नंतर तुम्ही ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करावं ही मी तुमच्याकडे एक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय सौ प्रतिभाताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम गणरायाला अभिवंदन करते, भाऊंच्या स्मृतींना मी अभिवादन करते. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही, फार वेळ झालेला आहे. आणि आज इथे उपस्थित सर्व नामांकित कंपन्या, आज
आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना आदरणीय भाऊंनी नेहमीच तरुणांच्या युवकांच्या प्रगतीला प्राधान्य दिलेलं होतं. जास्तीत जास्त युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षम होता आलं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे या हेतूने त्यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना नेहमी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी. आज आपण हा महारोजगार मेळावा संपन्न केलेला आहे. इथे मी आयोजकांचे त्या निमित्ताने अभिनंदन करते. आम्ही आज ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली याचा आम्हाला आनंद वाटतो आणि खूप मोठी संधी या निमित्तानं आज युवतींना युवकांना मिळत आहे. या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांनी नेहमीच तंत्रशिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून रोजगाराच्या विविध संधी त्यांना उपलब्ध होतील. आजपर्यंत आताच दादा म्हणाले त्याप्रमाणे आपल्या भागात अनेक औद्योगिक कंपन्या आलेल्या आहेत, औद्योगिक संस्था आहेत, पण तसं असलं तरी जास्तीत जास्त भूमिपुत्रांना जास्तीत जास्त स्थानिकांना त्यात संधी मिळालेली नाही आणि ती संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली तरी तुटपुंजा पगारावर त्यांना काम करावं लागते किंवा कमी वेतनावर टेम्पररी तत्वावर त्यांना काम करावं लागतं, ही आजची शोकांतिका आहे. त्यामुळे युवकांच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता त्यामुळे येत नाही. तर आज आलेल्या कंपन्यांना मी हे सांगू इच्छिते की त्यांना त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामावर घेतलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता येईल. या सर्व कंपन्यांचं मी आज स्वागत करते. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या असतील, फार्मास्युटिकल असतील, बँकिंग असतील, IT क्षेत्रातील असतील. विद्यार्थ्यांनी या सर्वांच्या संधीचा सर्व कंपन्यांच्या जिथं जिथं तुम्ही ऍप्लिकेबल आहात, तुम्हाला वाटतं की आपण इथं काम करू शकतो, त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त निवडी आज झाल्या पाहिजेत असा आजचा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तरी देखील ज्यांना संधी मिळत नाही आज, त्यांनी देखील नाराज होण्याचं काही कारण नाही. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना भविष्यात संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. आज आदरणीय साहेबांचे युवकांच्या प्रगतीसाठीचं धोरण अतिशय प्राधान्याचं आहे. त्यांच्या विचाराने आम्ही सर्व महाविकास आघाडी मिळून देखील कायम काम करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना मी आजसाठी शुभेच्छा देते. 2 मुद्दे या ठिकाणी ऍड करते. दादा म्हणाले तसं आज काही टीका टिप्पणी करण्याचा किंवा राजकारणाचा कार्यक्रम नाही. आज मुलांसाठीचा, विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम आहे. पण इथं आता थोड्या वेळापूर्वी बाळासाहेब मिसाळ पाटील असं म्हणाले की तुम्हाला तर फार गरज होती तरी पण तुम्ही गेला नाही. पण आदरणीय साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना, डोक्यावर हात असताना आम्हाला तशी गरज कधी वाटली नाही, कधी वाटणारही नाही. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी मिळो न मिळो राजकारणात, तुम्ही लोकांसाठी काम करत राहिलं पाहिजे. तर आदरणीय भाऊंच्या विचारांचा वारसा असताना की बऱ्याच लोकांना इथं माहित असेल की आयुष्यभर कुठलंही पद नसताना ज्या पद्धतीनं लोकांसाठी त्या माणसाने काम केलं आणि हा वारसा आणि हे विचार आमच्या सोबत असताना आमच्याजवळ काय आहे हा विचार न करता आम्ही लोकांसाठी काम करतच राहणार आहोत, कारण हा वसा आम्हाला मिळालेला आहे. आज पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. त्यांच्या भावी आयुष्यासाठी हे सर्व खूप जास्त हेल्पफुल राहील अशी मी आशा व्यक्त करते आणि धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्याची विनंती मी श्री अमोल भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावा. नमस्ते. 1 मिनिटात आभार मानण्यापूर्वी मी काही सूचना देतोय. आता सर्व जे युवक युवतींकडे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो रजिस्ट्रेशन फॉर्म या 2 टेबल आहेत, त्या टेबलावरती प्रत्येकाने द्यायचा आहे आणि एक 10 मिनिटाचा ब्रेक होईल, 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक होईल. त्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू. नंतर एक दुसरी सूचना आहे, पुढच्या रविवारी हे आपले सूत्रसंचालन करत होते शेखर ओहळ सर यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम नवलभाई मंगल कार्यालय मारवाड पेठ येथे पुढच्या रविवारी होणार आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर पदाधिकारी, त्याचबरोबर पत्रकार बंधू, पोलीस बंधू, हलगीवाले, तुतारी वादक, या कार्यक्रमासाठी ज्यांची आपल्याला ही वास्तू लाभली, कॉलेज लाभलं, ग्राउंड लाभलं, त्या वायसी कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व संस्थापक, त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये जादूचा प्रयोग दाखवला ते जादूगार, सिक्युरिटी ऑफिसर आहे तिथे उपस्थित, त्यांचे सिक्युरिटी बाउन्सर यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मंडपवाले श्याम काकडे स्पीकर, ज्यांचं स्पीकर डेकोरेशन लाभलं. मोठ्या संख्येने इथे युवक युवती आहेत, HR आहेत, जॉब कन्सल्टन्सीचे गायकवाड सर आहेत
आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते ओवळ सर, या सर्वांचे मी आभार मानून हा कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. ब्रेक 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण सर्वजण जमायचे. धन्यवाद. हा